सुरुवात होते या मॅचला. प्रभाकर मात्रे, स्मृती घोडदेव आणि रॉयल टर्नर टेक्नो स्पोर्ट्स मीरा रोड या दोन संघादरम्यान ही लढत. खूप खूप धन्यवाद राजू मिश्रा आणि तुमचा संपूर्ण संघ आपण इथपर्यंत घेऊन आलात. स्क्वेअरलेग पंच जायचं आहे या मॅच करिता. बॉलर अभय ना, अभय 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 हे जाना गोविंद जाना आवाज दे. चप्पल ही नहीं मेरे पास. क्या बिना चप्पल कैसे जाओ? क्या कुछ नहीं होता है खड़ा रे. चल खाली. मुन्ना और इथे सुरुवात होते या मॅचला. दोन सलामीवीर जोडी जी मैदानावर आपण पाहताय. स्ट्राईक एंडकडे मुन्ना आणि नॉन स्ट्राईक एंडकडे हितेश. तर पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर अभय या गोलंदाजाला आपण पाहताय. 3 षटकांचा सामन्याला होते सुरुवात आणि या पहिला चेंडू घेऊन येईल अभय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू लेफ्ट केला जातोय. अगदी आपण पाहताय वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमाने आणि एक अतिरिक्त धावेची जोडणी ही देखील स्कोर कार्डवरील आणि 1 फॉर द ओव्हर असा इशारा पंचांकडनं दिला जातोय. अतिरिक्त स्वरूपाने धावसंख्येला झालेली सुरुवात वाईटच्या रूपाने 1 रन्स ऑन अ कार्ड. दोन्ही संघ तितकेच ताकदीचे आहेत आणि जेव्हा दोन धुरंधर संघ एकमेकांसमोर असतील ना तेव्हा निश्चित स्वरूपाने एक चांगल्या पद्धतीचं बॅटल आणि एक चांगल्या पद्धतीचं घमासान हे आपल्या प्रेक्षकांना देखील पाहायला मिळणार आहे. म्हणून मॅच देखील तितकीच महत्वाची असणार आहे. रेड बॉक्स ग्लोबल गोफगिरे संघ रेडी राहायचा आहे. संतोष भवन ऑनगोईंग मॅच मधील विजेता संघ लॉर्ड्स ची प्रक्रिया जी आपण कंप्लीट करणार आहोत. फुलर लेन अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. मागील मॅच मध्ये जी अभयने चुकी केली होती की कुठेतरी जास्तीत जास्त बॅक ऑफ द लेंथ हाताळण्याचा जरूर प्रयत्न केला होता. यावेळेस थोडस स्वतःला बॅक केलं जात आहे आणि चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी हाताळली जाते जरूर. अप्रतिम पद्धतीने सुरुवात मुन्नाला पण पाहताय. स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला हितेश. 1 या अंकांवर धाव फलक जिथून पाहायला मिळते. सपाटचा उपयोग केला जाईल. चांगला स्ट्रोक तर जरूर आहे. इन्स्टार आउट खेळला क्षेत्ररक्षण होईल त्या दिशेने आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाते आता सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित करण्याचा मानस. आणि ओहो हे काय घडलं गेलं. मागील मॅच मध्ये ज्यांच्या बॅटमधनं धावा आल्या आता हितेश त्याला आता बाद व्हावं लागेल धावचीच्या स्वरूपानं. मिस्टेक घटित झाले आणि मिस्टेकचा परिणाम आता तो तुम्हाला सहन करावा लागेल. या मॅच मध्ये मिसअंडरस्टँडिंग परिपूर्ण पाहायला मिळालं. कॉल परिपूर्ण उचलून धरू शकले नाहीत त्यावेळेस दोन्ही फलंदाज आणि कॉल मिस कॉल्ड मध्ये परिवर्तित झाला आणि तो निराश मनाने इथेच खेळ झालाय समाप्त. पहिला धक्का धावचीच्या रूपाने. चला नव्या बॅटर प्लीज घाई करा. लगेचच आपण मैदानाच्या दिशेने मार्ग सवायचा आहे. सनी नव्या बॅटर आता मैदानावर दाखल झालेत. हेच आहे क्रिकेट. मागील मॅच मध्ये एक चांगली भूमिका या मॅच मध्ये निष्फळ ठरली. रनिंग बिटवीन द विकेट. सर्वात दुर्दैवी बाद होणं म्हणजेच काय आहे क्रिकेटमध्ये तर ते आहे धावचित. आणि धावचित बाद होणं हे कुठल्याही संघाला अफोर्डेबल नाहीये. कुठल्याही खेळाडूला ते जमण्यासारखं नाहीये आणि म्हणूनच आता इथून विश्वास बसवावा लागेल. नव्या बॅटर सनीला पण पाहता. दोन्ही अंकर बसलेला हा पहिला धक्का 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी इथून पाहायला मिळते अभयकडनं. चांगल्या पद्धतीचं वर्क गेस्टांच्या मागे कबीर सिंग कडनं देखील पाहायला मिळते. दोन्ही अंकांवर धाव फलक. चांगली लेंथ आणि लाईन. आता स्वतःला ओळखलंय अभयने या मॅच मध्ये. मागील मॅच मध्ये झालेल्या चुका आणि झालेल्या मिस्टेक या मॅच मध्ये जरूर भरून काढल्या जातात. क्रिकेटमध्ये सुधारणेला कधीच उशीर करू नका आणि क्रिकेट हा खेळ कमबॅक करिताच ओळखला जातो आणि प्रामुख्याने ते कमबॅक अभयच्या गोलंदाजीच्या माध्यमाने देखील पाहायला मिळतंय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी. फिरवला तर फिंगर रोल केले गेले या चेंडूकडे आणि सरळ चेंडू त्यांच्या मागे
जर तुम्ही अभयला हाताने पिक नाही करू शकले तर त्याच्या अगेन्स्ट थोडीशी फलंदाजी निष्फळ जरूर ठरेल. उभे त्याला पण पाहत मुन्ना जरूर या खेळाडूकडे फार मोठा दांडगा अनुभव आहे जरूर, परंतु अभय देखील गुणवत्तापूर्णच खेळाडू आहे ना, आणि तो देखील म्हणतोय की या मॅच मध्ये मी देखील कमी नाहीये. कट करण्याचा प्रयत्न सरळ चेंडू निघून जाईल, परंतु अभयचा इशारा पंचांकडे जय विश्वकर्मा यांना पण पाहत आहे. अतिरिक्त स्वरूपाने एक धावी जरूर स्कोर कार्डवर मिळेल आणि धावसंख्येची जाऊन पोहोचेल 3 या अंकांवर. चांगली गोलंदाजी मुभा दिली जात नाही या गोलंदाजाकडनं, म्हणून फलंदाजाला आता आपल्या आवाक्याच्या थोडस बाहेर विचार विनिमय करावा लागणार आहे. पटा स्ट्रोक तर जरूर खेळायचा होता. ऑफस्टमच्या बाहेर बॅटचं फेस ओपन केलं जाईल. पॉईंटचा क्षेत्ररक्षक थोडस मिस जजमेंट करून बसला आणि त्या दिशेने चेंडूची हाताळणी जोपर्यंत केली जाईल एन मोमेंटला तिसरी धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू बॉडी लाईन सीमारेषा पार निघून जाईल. 4 धाब्यांमध्ये परावर्तित. थोडस रोखण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु चेंडूने देखील म्हटलं ये रे माझ्या मागल्या. थोडासा मागणं ओव्हरटेक केला आणि सरळ चेंडू निघून जातोय बॉडी लाईन सीमारेषा पार. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये शेवटच्या अंतिम चेंडूवर आलेला चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदरीत 7 अंकांवर. प्रथमतः फलंदाजी करत असताना रॉयल स्टर्नर टेक्नो स्पोर्ट्स मीरा रोड संघाची धावसंख्या. सुरुवात पहा कशा पद्धतीने झाली. पहिला चेंडू वाईट, लागोपाठ 2 चेंडू डॉट आले, तदनंतर एक सिंगल धाव आणि ज्यामध्ये दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात हितेश सारखी एक मोठी विकेट जरूर गेली रनआउटच्या स्वरूपाने. आणखी बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आले, तदनंतर एक व्हाईट बॉल आणि तदनंतर चौकार. अशी या षटकाची जी सांगत आपण पाहत आहे. 7 अंकांवर धाव फलक. दुसरं षटक हाताळण्याकरिता कबीर सिंग या गोलंदाजाला पण पाहू शकाल. सडपातळ बांध्याचा जो एक जबरदस्त पद्धतीचं क्रिकेट हाताळण्याकरिता या खेळाडूची निश्चित स्वरूपाने ओळख, आणि आज आपल्या संघाकरिता आपल्या गावाकरिता खेळत असताना कबीर सिंगला पण पाहत आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ इथून त्याला होते सुरुवात. स्ट्राईक एंडकडे सनीला पण पाहत आहे. फुलरलेची डिलिव्हरी ड्राईव्ह केलं जाईल या चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये अचूकतेने चेंडूची हाताळणी केली जाते. एक सिंगल धावी जरूर मिळेल. या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जी जाऊन पोहोचेल 8 या अंकांवर. एक चेंडूचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि 8 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. प्रेक्षकांनी थोडस बाहेरून जायचं विनंती करतोय. 8 या अंकांवर धाव फलक. बाकलेबला थोडस खाली ठेवलं जात आहे जरूर आणि हलकासा सन्मान जरूर दिला. सिंगल धाव रोखू शकत नाही आणि या सिंगलच्या मदतीने आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्याची जाऊन पोहोचेल एकंदरीत 9 या अंकांवर. 9 रन्स ऑन अ कार्ड. 9 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. एक धक्का जो जवळजवळ बसला जातो. 1.2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आपल्या षटकातील पुढील बॉल. बॅक टू द बॉलर. चांगलं वर्क जरूर झालं कबीर सिंग कडनं. रिॲक्शन पाहण्यासारखे, कारण की वेगाने खेचून मारला होता हा चेंडू. हाताला स्पर्श झाला. फक्त आणि फक्त एक सिंगल धावी जरूर स्कोर कार्डवर येईल. सिंगलच्या मदतीने धावफलक 10 अंकांवर. विश्वनाथ जाधव तब्येत थोडीशी नासार जरूर आहे, लवकरात लवकर कव्हर करतील हीच अपेक्षा. एक धक्का जरूर बसलाय 10 अंकांवर. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ जो या षटकातील तो असेल बाकी. धावसंख्या 10 अंकांवर. प्रथमतः फलंदाजी करतोय रॉयल स्टर्नर टेक्नो स्पोर्ट्स मीरा रोड संघ. फुलटॉस मिळाला आणि फुलटॉस वर होईल यावेळेस फुलटोल वसूल. जाईल चेंडू थेट बॉडी लाईन सीमारेषा पार आणि नोचा इशारा देखील आलाय पंचांकडनं. इट्स अ बीमर बॉल. आणि आता फ्रीडीचे सिग्नल हे मैदानाच्या दिशेने असतील ऑन. म्हणजे बहुमूल्य 7 धावा स्कोर कार्डवर मिळणार आहेत. त्या बहुमूल्य धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 या अंकांवर. आणि पुढील बॉल आता फ्री हिट असणार आहे. पुन्हाच्या पाठमधून आलेला हा मोठा प्रहार. काय इथून कमबॅक होईल का? कमबॅक होणं क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे. फ्रीडचे सिग्नल ज्या मैदानाच्या दिशेने असतील ऑन. फ्रीडच्या चेंडूवर मोठा प्रहार जरूर करायचा आहे, परंतु हा फटका अधिकाधिक हवेमध्ये आहे. क्विकली फेकी करावी लागेल. लगेचच चेंडूला अगदी फील्ड केलं जाते. सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जाईल. या 2 धावा जरूर मिळणार आहेत. दुहेरीच्या मदतीने दुहेरीच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 या अंकांवर. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ जो या षटकातील तो असेल बाकी. 19 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. एक धक्का जो आतापर्यंत बसलाय
कबीर सिंग आपल्या षटकातील पुढील बॉल. फटका पुन्हा एकदा हवेमध्ये, थोडासा शराब दूर खेळलाय जरूर. पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मिस्टेक करतोय जरूर. सिंगलला डबल धावेमध्ये आता परावर्तित केलं जातं. या 2 धावा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने, दुहेरीच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 या अंकांवर. शेवटचा अंतिम चेंडू जो या षटकातील असेल बाकी. या षटकामध्ये कबीर सिंगने आतापर्यंत 14 धावा जबरजबर दिल्या, ज्यामध्ये एक चेंडूकडे ते नियंत्रण सुटलं होतं जरूर. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील तो असेल बाकी. 21 या अंकांवर धाव फलक आपल्या षटकातील पुढील बॉल. मोठा प्रहार तर करायचा होता, त्या क्षमतेने चेंडू बॅटला कनेक्ट झाला नाही. थोडस अगदी टॉपेज उडाला गेला आणि 2 धावा स्वयंघोषित क्षेत्रामध्ये. 2 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय. धावसंख्या 23 या अंकांवर. चला विजयी संघाचे कर्णधार मुख्य मंचावर या. रेड बॉक्स ग्लोबल गोखिवरे, टीम संतोष भवन आणि विजयी संघ या दरम्यान अगदी जी लॉर्ड्सची प्रक्रिया आहे ती कंप्लीट केली जाणार आहे. 23 अंकांवर धाव फलक 23. एक गडी बाद जो आतापर्यंत ही सिच्युएशन आपण पाहताय. प्रथमतः फलंदाजी करत असताना रॉयल स्टोनर टेक्नो स्पोर्ट्स मीरा रोड या संघाची धावसंख्या. शेवटचा अंतिम षटक आणि हे हाताळण्याकरिता साहिल स्वतःवर जिम्मेदारी घेतली गेले. कशा पद्धतीने मात्र या धावा थोड्याशा पहिल्या इनिंग मध्ये अधिकाधिक होतील का पाहत आहेत टीम रेड बॉक्स ग्लोबल गोखिवरे संघाकडनं जो पाहायला मिळतोय संतोष भवन संघ. मोठा प्रहार तर जरूर करायचा आहे. फोर्सली हा स्ट्रोक खेळला जातोय. क्षेत्ररक्षण होईल. फक्त आणि फक्त एक सिंगल धावेल. सिंगलच्या मदतीने, सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 24 या अंकांवर पाहायला मिळते. 24. 2.1 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 24 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. पुढील बॉल. सरळ बॅटचा उपयोग जरूर केला जातोय. एक सिंगल धावी जरूर कन्वर्ट केली जाईल. स्लॉग ओव्हर आहे आणि म्हणूनच या स्लॉग ओव्हर मध्ये अधिकाधिक फटके हे मोठे येणं बंधनकारक असेल जर संघाला एक मजबूत स्थितीमध्ये घेऊन जायचं असेल तर. कारण की मागील मॅच मध्ये आपण पाहिलंय की कबीर सिंगची बॅटिंग लयबद्ध झाले आणि त्याचं लयबद्ध होणं बाकीच्या संघांकरिता थोडीशी खतरेची घंटी जरूर आहे. सनीच्या बॅटमध्ये हा स्ट्रोक आपण पाहताय. जोरकस खेचून जरूर मारायचा होता. सरळ चेंडू आपण पाहताय गेस्टनच्या मागे निघून जाईल. आणखी एक डॉट बॉल जो इथून पाहायला मिळतात. 3 चेंडूंचा खेळ जो इथून बाकी असेल. 25 या अंकांवर धाव फलक. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ जो इथून बाकी. साहिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सरळ बॅटचा उपयोग केला जाईल आणि डिस्पॅच देखील केला जाईल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. थेट मल्हार स्पोर्टचे सर्व कल्पेशजी गोतर्डे यांच्या भेटीकरिता हा षटकार 6 आणि या 6च्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 31 या अंकांवर. मच निडेड षटकार सनीच्या बॅटमधनं यावेळेस पाहायला मिळतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ जो इथून बाकी असेल. 31 या अंकांवर धाव फलक 31. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. इन्सावर खेळला चांगला स्ट्रोक आहे. स्कोर ऑफ द विकेट. पॉइंट क्षेत्ररक्षकाला भेदून आणि चिरून चेंडू बॉन्ड लाईन सीमारेषा पार. थेट आमचे मायबाप रसिक प्रेक्षकांच्या भेटीकरिता हा षटकार 6 धावा. काय बाकली होती अप्रतिम. 6 धावा येतात आणि या 6च्या मदतीने धावसंख्या 37 या अंकांवर. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू तो असेल शिल्लक. ज्या धावा हव्या होत्या त्या धावेच्या दिशेने वाटचाल जरूर झाले टीम रॉयल स्टोनर टेक्नो स्पोर्ट्स मीरा रोड या संघाची धावसंख्या. शेवटचा अंतिम चेंडू जो अजूनही बाकी असेल. 37 या अंकांवर धाव फलक जिथून पाहायला मिळते. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील तो असेल बाकी. लास्ट बॉल. खाली राहिला टप्पा पडल्यानंतर हा चेंडू खाली राहत असताना चेंडूची हाताळणी ही केली जाते. एक सिंगल धाव जरूर कंप्लीट होईल आणि या सिंगलच्या मदतीने पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त. टीम रॉयल स्टोनर टेक्नो स्पोर्ट्स मीरा रोड संघाची धावसंख्या 38 या अंकांवर. या आपण बोलणार आहोत लॉर्ड्सच्या प्रक्रियेकडे. 39 धावसंख्येचा पाठलाग या मॅचला जिंकण्यासाठी करावा लागणार आहे.
चला लॉट्स जे कंप्लीट केले जात आहेत. दोन चिट्ट्या उचलल्या जातील आणि जी खाली राहील त्याला मिळेल बाय. सो यानंतर होणारी नेक्स्ट मॅच संतोष भवन बाय. रेड बॉक्स ग्लोबल गोकिवरे दोघांनी उचललंय आणि कोणाला बाय बाय कोणाला नेक्स्ट मॅच रेड बॉक्स ग्लोबल गोकिवरे संघ खेळेल संतोष भवन संघाशी, म्हणजेच ऑन गोईंग मॅच मधील विजयी संघाला मिळाले बाय. 38 धावा झाल्यात. 39 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. हा पाठलाग कशा रीतीने होईल हे देखील आपण पाहणार आहोत. चला टॉस करण्याकरिता लगेचच या. सुरुवात होते या मॅचला. पहिलं षटक हाताळण्याकरिता तौहीद या गोलंदाजाला आपण पाहताय. 2 सलामीवीर. मागच्या मॅच मधील हाफ सेंचुरी आणि मागच्या मॅचचा हिरो कबीर सिंग याला आपण पाहताय स्ट्राईक एंडला, तर साहिल आहे नॉन स्ट्राईक एंडला बॅटर. पाठलाग करायचा आहे 39 धाव संख्येचा. सुरुवात होईल या मॅचला. दोन्ही संघांना सेकंड इनिंग करिता शुभेच्छा. लेफ्ट केला जाईल या चेडूला आणि बरोबर व्हाईट यॉर्कर हाताळला जातोय. तौहीद कडे एक नॅचरली जो फ्लो आहे ना, तो या अगदी गोलंदाजीच्या रिदम न पाहायला मिळतोय की थोडीशी स्लिंगी ऍक्शन, शॉर्ट रन अप जरूर आहे, परंतु त्या अॅक्युरसीने गोलंदाजी तो करू शकतो आणि तोच तौहीद. खोलवर लेंथ आहे. बॅकलिपला थोडस खाली ठेवलं जाते जरूर. अगदी आपल्या डावाला इथून सुरुवात करण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव फेकी थोडीशी स्वेर झाली. डायरेक्ट लीड करण्याचा प्रयत्न जरूर होता.
या सिच्युएशन मध्ये कबीर सिंग स्वतःला सांभाळावं लागेल, कारण की त्याच्या इर्द गिर्द ही फलंदाजी जरूर फिरताना पाहायला मिळणार आहे. दोन या धावा स्कोर कार्डवर लागल्यात. प्रशांत दादा चिची यांच्याकडनं पुन्हा एकदा कॅश प्राइस लागलं जाते. ही मॅच कबीर सिंग जर फिनिश करून येत आहेत तर त्यांच्याकरिता 1100 रुपयांचं कॅश प्राइस ते देखील डिजिटल पे केली जातील. या अगोदर देखील आपण पाहिलं की एक हाफ सेंचुरी आले होते आणि त्याकरिता देखील प्रशांत चिचे यांच्याकडनं 1100 रुपयांचं कॅश प्राइस या मॅच मध्ये देखील लागलं गेलंय. दोन्ही अंकांवर धावफलक सुरुवात झाले धावसंख्येला. बाकअप दिलेंत आहे, षडंबूल करायचा प्रयत्न, फटका हवेमध्ये, त्या दिशेने क्षेत्ररक्षक जरूर होता परंतु थोडासा मागे. 2 धावा जरूर येतात. दुहेरीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या अंकांवर. 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 4 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. थोडासा वेळ घेत आहेत जरूर. कबीर सिंग सारख्या फलंदाजाला तो वेळ महत्वाचाच असेल, कारण की इथून जर चार्जअप करायचं असेल तर थोडासा चेंडू बॅटला स्पर्श करणं, कारण की मागील मॅच मध्ये जरूर 63 धावा आपण पाहिल्या, परंतु ही मॅच वेगळी आहे. गोलंदाज वेगळ्या, चॅलेंज वेगळं असेल, कारण की रॉयल स्टर्नर टेक्नो स्पोर्ट्स मीरा रोड संघ एक चांगल्या कॉम्बिनेशनने उतरलाय मैदानावर. तौहिद पुढील बॉल इनसाइड खेळलाय, कनेक्शन तर चांगलं जुळलंय. हाताला चेंडू स्पर्श झाला आणि थेट बॉडी लाईन सीमारेषा पार. फ्लॅटेड हा षटकार कबीर सिंगच्या बॅट मधनं आलेला हा पहिला 6. इन मुवमेंटला असं वाटलं की जरूर हा फटका थोडासा हातामध्ये येईल, परंतु रबर बॉल आणि टेनिस बॉल थोडासा हलका जरूर आहे आणि म्हणूनच कुठेतरी आपण म्हणू शकाल की हवेला थोडस चिरत चेंडूचा जी दिशा आहे ना ती बदलली गेली आणि डीप कव्हर सीमारेषा पार चढून निघून गेला. लॉफ्टेड षटकार जरूर येतोय. या 6च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 या अंकांवर. पाठलाग करायचा आहे 39 धावसंख्येचा. पहिला चेंडू डॉट, लागोपाठ 2-2 सिंगल धाबा आल्या आणि या चेंडूकडे एक चांगला स्ट्रोक. ऍज अ मिनिट खेळण्याचं पोटेन्शियल आहे या खेळाडूकडे आणि म्हणून मी म्हटलं जी बॅट स्विंग आहे ना ही देण आहे या खेळाडूला. मोठा प्रहार आणि निघून येईल चेंडू सीमारेषा पार. टेलिव्हिजन स्क्रीनवर झळालताना या खेळाडूला आपण पाहिलंय. कबीर सिंग हा ब्रँड आहे घोडदेव संघाचा. दॅट्स अ बिगी, दॅट्स अ बेटर स्ट्रोक. षटकार 6 आणि या 6च्या मदतीनं धावसंख्या जी जाऊन पोहोचेल तब्बल 16 या अंकांवर. काय पोटेन्शियल आणि काय क्षमता आहे. लेफ्ट हँडर बॅटर कबीर सिंग मैदानावर. 16 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर. 5 चेंडूंचा खेळ जिथून समाप्त झाला. पुढील बॉल लेफ्ट केला झाल्या चेंडूला पहा दबाव परिपूर्ण. आता तौहिदच्या गोलंदाजच्या माध्यमानं महत्वाच्या अतिरिक्त 3 धावा आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 या अंकांवर. कबीर सिंगची बॅटिंग पाहिल्यानंतर मला जरूर एक खेळाडूची आठवण झाली आणि त्याचं नाव आहे विश्वनाथ जाधव, जो 7 ते 8 वर्षापूर्वीचा मी पाहिला होता अंबाडीच्या मैदानावर. आणि तेच टॅलेंट, पोटेन्शियल, क्षमता प्रामुख्याने कबीर सिंग. अजून फार मोठा प्रवास करायचा या खेळाडूला. 19 या अंकांवर धावफलक. मोठा प्रहार, निघून जाईल चेंडू सीमारेषा पार. काय बॅकलिप, वा अफलातून टायमिंग, क्रॅकिंग स्ट्रोक. आणखी एक षटकार आणि षटकारांची म्हणावी लागेल ही तिकडी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 25-25च्या घरामध्ये आणि तोही थोडासा कुठेतरी म्हणत असेल की या षटकाकडे जास्तीत जास्त धाबा गेल्यात. कबीर सिंग 6 चेंडूकडे 22 धाबा. म्हणून सुरुवातीला त्याने वेळ घेतला. वेळ घेतल्यानंतर आता तो वेळ खर्च करत असताना 25 या अंकांवर धावफलक फॉर नन. एक षटकाचा खेळ जो इथून समाप्त झाला. अप्रतिम टायमिंग आहे प्रत्येक चेंडूकडे. मात्र आपण म्हणू शकाल जो बॅटचा स्विंग आहे ना आणि तदनंतर जो फोर्स, जी ताकद मिळते, जी टायमिंग मिळते ती बेमिसाल आहे. अप्रतिम. वैयक्तिक 22 धाब्यांवर खेळतोय कबीर. 25 अंकांवर धावफलक. सामना सोपा झालाय. 12 चेंडू 14 धाब्यांची गरज आहे. टॉस झाला का टॉस? बॅकअप दिले, हाताळले. आता या लेंथला पिक करू शकले नाही. आपल्या सर्वोत्तम गोलंदाजाला जरूर आणलं, परंतु हे काय घडतंय मैदानावर. झेल झालाय ड्रॉप. आज तर क्रिकेटचा खेळ आहे. दबावामध्ये कोणी बिघडतं, कोणी निखरतं आणि हेच यावेळेस पाहायला मिळालं. फटका कुठेतरी हवेमध्ये सजवण्याचा प्रयत्न केला आणि साहिलने थँक्यू सो मच म्हटलं असेल.
टीम रेड बॉक्स ग्लोबल गोखिवरे संघ निर्णय आमच्यापर्यंत सुपूर्द करा. 25 या अंकांवर धाव फलक आहे. अजूनही 14 धावेंची गरज. 11 चेंडू 14. लेन थोडीशी शरीरापासून दूर. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. आणि साईला हेच करायचं की कबीर सिंग फ्लो मध्ये आहे, त्याला स्ट्राईक वर आणणं तितकंच महत्वाचं. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय टीम रेड बॉक्स ग्लोबल गोखिवरे संघाने. संतोष भवन संघ यानंतर बॅटिंग करताना पाहायला मिळणार आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने मॅच बॉल आहे तो कलेक्ट करा. 26 या अंकांवर धाव फलक. 1.2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 13 ची गरज आहे. येणाऱ्या 10 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. मॅच मध्ये बनून राहायचं असेल तर पुन्हा एकदा इथून भाविनला त्याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल ज्याने या अगोदरच्या मॅच मध्ये केली होती. सिच्युएशन बदलू शकते. ही बदलण्याकरिता तुम्हाला तितकीच मेहनत आणि थोडेसे अपार कष्ट करावे लागतील. चांगल्या डॉमिनेशनने खेळतोय आणि एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग कबीर सिंग कडनं पाहायला मिळाले. 6 चेंडूकडे 22 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं. 26 फॉर नन. चांगला स्ट्रोक जरूर बनलाय. मिस टायमिंग स्ट्रोक देखील मैदानाच्या बाहेर. काय फलंदाजी. प्रत्येक चेंडूवर उत्तर आणि उत्तर. ठाऊक आहे की या सिच्युएशन मध्ये अगदी कबीर सिंगची बॅटिंग ही खतरनाकच आहे. खुश आहेत त्याच्या बॅटिंगने संपूर्ण प्रभाकर मात्रे स्मृती घोडदेव संघाचे खेळाडू. टाळ्यांचा गजर. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बली 32 या अंकांवर. आता 7 धावेंची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. उर्वरित 9 चेंडूंचा खेळ आता बाकी असेल. अप्रतिम फलंदाजी. शराफास लेन थोडीशी बाहेरच्या दिशेने. प्रयत्न यावेळेस देखील होते की मोठा स्ट्रोकच खेळायचा. बीट झाले. कबीर सिंग सारखा फलंदाज देखील बीट होऊ शकतो यावेळेस ते पाहायला मला. डॉट बॉल क्रिकेट आहे. कबीर सिंग 8 चेंडूकडे 28 धाब्यांवर 32 अंकांवर धावसंख्या. 7 धावेंची अजूनही गरज असते. क्वचितच असे फलंदाज आहेत ज्यांच्याकडे ती इतकी ताकद नसेल परंतु टायमिंग नावाची देण आहे आणि तेच कबीरच्या माध्यमाने पाहायला मिळाले आतापर्यंत. सोडून दिलं जाईल या चेंडूला. वाईटचा इशारा. भाविन या मॅच मध्ये थोडासा कुठेतरी आपण पाहताय दबावामध्ये जरूर आहे कारण की धावा इथून त्याला रोखायच्या आहेत आणि सामना थोडासा स्वस्त जरूर झालाय कारण की 8 चेंडू आहेत. 6 धावेंची गरज. काय स्टायलिश फिनिश पाहायला मिळेल का. जो संघ जिंकेल तो थेट जाईल आजच्या दिवसातील अंतिम सत्राकडे. खाली राहिला चेंडू. थोडासा टप्पा पडल्यानंतर त्या बाउन्सने आला नाही आणि सरळ चेंडू त्यांच्या मागे निघून जाते. अजूनही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 धावेंची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. टीम संतोष भवन संघ रेडी होतो यानंतरच्या नेक्स्ट मॅच करिता. चांगला खेळ होणं अपेक्षित असेल. पुन्हा एकदा देवा पांडेवर नजरा असतील. रोहित दळवीचा खेळ कसा असेल. अनिल सावंत याला देखील आपण पाहू शकाल आणि त्यानंतर काजू यांचा देखील खेळ तितकाच महत्वाचा. मोठा प्रहार करायचा. बाकलिपचा उपयोग. खामोशी पे मत जाओ जनाब. राख के नीचे अक्सर आग दबी होती आणि ती जाग आज आपण म्हणू शकाल चिंगारी बनून आले कबीर सिंगच्या रूपानं. काय फलंदाजी. बॅटिंग आवडली असेल तर टाळा व्हायला हरकत नाही. कबीर सिंग हा ब्रँड आहे घोडदेव संघाचा. अप्रतिम सामना झालाय. बॉन प्रभाकर मात्रे स्मृती घोडदेव संघ अभिनंदन. आणि हार्ड लक टीम रॉयल स्टनर टेक्नो स्पोर्ट्स मीरा रोड संघ. थँक्यू सो मच. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याकरिता धन्यवाद आणि पुढील वाटचालीकरिता आणि येणाऱ्या संपूर्ण स्पर्धांकरिता खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. नेक्स्ट मॅच जे लगेचच ऑन होईल जेथे टीम रेड बॉक्स ग्लोबल गोखिवरे आणि संतोष भवन एक संघ अगदी वसई पूर्वेतील तर दुसरा संघ नालासोपारा पूर्वेतील पाहायला मिळणार आहे. सो वसई नालासोपारा असं